पण आज माणसं ही 3 दिवस झाला आज पाण्यापासून उभा आहे ती. आज ही माणसं जर कमानी बारी एका हाकेट लावायची मला शेतकरी आज चोर किती झाला, महाचोर झाला. या शेतकऱ्यावर किती अन्याय आहे. मी 4,000 रुपयानं मार्केट झालं होतं आपलं 15 दिवसापूर्वी. पण तोच माल जर आज आम्हाला जर 1700-1800 रुपये जर देत असले तर सरकारनं निर्यात बंदी केलेला फटका आणि या बाजार समितीच्या नियोजनाचा फटका हा शेतकऱ्याच्या माती मारलेला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचा पाऊस. एकाच दिवसात सुमारे 1,500 कांद्याच्या गाड्या दाखल. बाजार समितीचे कांद्या बाबतीचे नियोजन कोलमडले. 50 आणलाय, खाली केलाय कांदा. पण ही जी आता परिस्थिती सगळ्याला हाकलून काढायचं बाहेर मार्केटच्या, ही किती दुर्लक्षी चोर आहे काय माणसं. ही माझा कांदा खाली झालेला आहे. पण आज माणसं ही 3 दिवस झाला आज पाण्यापासून उभा आहे ती. आज ही माणसं जर कमानी बारी एका हाकेट लावायची मला शेतकरी आज चोर किती झाला, महाचोर झाला. या शेतकऱ्यावर किती अन्याय आहे. आता न्यायचा द्यायचा अपेक्षा तिथं लांब राहिल्या, खाली करून द्यायला सुद्धा जर आज वाहनं बाहेर काढली ती, ही किती मोठा अन्याय आहे ह्या शेतकऱ्यावर. बाहेर काढली कशाला बाहेर काढली? आता ह्याने हाकलून काढली कमानीच्या बाहेर. एक काय माणसानं तिथं उभं राहिला सगळी वाहनं बाहेर काढलेली. ह्याची मला रागा कमी तुमचा आणि मार्कशेट फुकरायचा आहे काय करा. आज हे वाहनवाल्यानं ह्यानं काय करायचं, अनपणे नाही वाहनं नाही सगळं वाहनं बाहेर काढलेली. एक सुद्धा पत्र आज आपण चोर आहो का आपण. माल आणलाय सविस्तर सांगायचं तुमचं नियमानं चालू द्या. आजचं नाही उद्याचं फरवरी आज सौदा बंद करा. इकडे बघून बोला काय बरोबर आहे. आजचं उद्या करा सौदा, परवरीच करा. 2 रुपयाने जाऊ द्या, 4 रुपयाने जाऊ द्या. गाड्या आज मार्केट चोर झालो का आम्ही. आज जी गाड्या एवढ्याच लागल्या त्या रात्री 2 वाजल्यापासून कालपासून आपल्या तिथे माणसं. तुम्ही बाजार समितीचे संचालक तिकडे चाललाय, तुमच्या काय तिथे मागण्या घेऊन जाणार आहात? ही कारण का असं वाहन आमचं तुमचं नियमानं खाली करून घ्यायचं. तुमचे नियोजन एवढी वाहनं खाली करून शिस्तीने घ्यायची. तुमच्या पद्धतीनं व्यवहार चालू द्या की. असला जर अचानक धुळीत भांडा वाहनवाल्याचं भाडं ह्याने काय करायचं. ह्या शेतकऱ्यांनी उद्या वाहनवाला का भाडं सोडणार आहे का. ह्या शेतकऱ्यांना फाशीला मारायचं रोडवर, शेतकरी मरून जाणार. मी दिनेश रमेश शिंदे, कांदा उत्पादक शेतकरी आहे. सरकारनं निर्यात बंदीचा आदेश देता शेतकऱ्यांनी भाव कमी होतील या आशेनं बाजार समितीमध्ये कांदा आणला. कांदा आणलेला असतात तो कांदा आणलेला पाहून इथल्या हमालांनी 1 रुपयाच्या वारणीसाठी तो कांदा उतरवून घेतला नसल्यामुळं 1 वाजेपर्यंत गाड्या इथं भरपूर प्रमाणात गर्दी पडली. त्या गर्दी पडल्यामुळं गाड्या एकूणमेकात समोरासमोर आल्यामुळं गाड्या बाहेर असं न निघाल्यामुळं आता आमच्या शेतकऱ्याचा निम्मा मालच उतरवलेला आहे. आणि निम्मा माल आता बाजार समिती हाकलून बाहेर द्यायला लागले. आता 250-300 किलोमीटरवरून दिवसाचं रात ना दिवस काम करून आणपाणी ही करून आता इथं माल आलेला. अजून आता 250 किलोमीटर न्यायचं म्हणलं तर त्या शेतकऱ्याला आता 2 दिवस सुट्टी पडली. सुट्टीच्या कारभार या ढिसाळ बाजार समितीच्या कारभारामुळं अख्ख्या भारतातलं कांद्याचं मार्केट 2 रुपये ते 3 रुपयाने 1000 ते 1,500 रुपयानं पडलेला आहे. तर सरकारनं निर्यात बंदी केलेला फटका आणि या बाजार समितीच्या नियोजनाचा फटका हा शेतकऱ्याच्या माती मारलेला आहे. तरी या बाजार समितीचं सभापती उपसभापती असतील नुसतं ढिसाळ कारभार चालवला आहे. प्याच्या पाण्याची सोय नाही, संडासची सोय नाही, काय नाही. रात्रदिवस इकडली तप्पी इकडं तिकडं पडलेलं आहे. हे नियोजनच नाही. या अनियोजित कारभारामुळे शेतकऱ्याचं आता इथं काय तिथल्या हमालांनी गाड्या बाहेर माघार काढून घेतलेल्या आहेत. आता ते कसं 2-2 भाडं त्यांचं न्यायचं, पुन्हा 2 दिवस सुट्टी. ह्याच्यामुळं आता ही काय आम्हाला सूचना केंद्र सरकारनं निर्यात बंदी काढून आणि हे नियोजन करून हे कसं लवकर होतील. कांद्याची जास्त आवक झाल्यामुळे बाजार समितीत सर्वत्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नियोजनाच्या अभावामुळे फटका. कांद्याची मोठी आवक झाल्यामुळे बळीराजा चिंतेत. बाजार समिती जास्दाकडे आल्यामुळे दुपारी 2 वाजल्यानंतर कांद्यांचा लिलाव होणार सुरू. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जास्दा कांदा झाल्यामुळे भाव घसरणार. कांद्याला